मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत कोरेगाव येथील या शेत रस्त्याच्या मुख्य बांधावरती। गेल्या 3 तारखेपासून जे उपोषणार्थी एसडीएम कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते आणि माननीय एसडीएम साहेबांनी तथा महसूल विभागाने या ठिकाणी त्यांना आश्वस्त केलं होतं की 8 तारखेला हा रस्ता जो आहे तो तयार करून देण्यात येईल प्रशासनाने। या ठिकाणी आपले शेतकरी जे आहेत शिंदे ते आपल्या सोबत आहेत। शिंदे साहेब, कसं वाटतंय आता तुम्हाला रस्ता मिळालाय, तर काय काय सांगाल, तुमच्या भावना काय? आमच्या भावना नाही का एडीएम साहेबांना नाही का रस्ता दिला त्याच्यामुळे नाही का खूप खूप त्याचे नाही का आभार। त्याने आम्हाला नाही का न्याय मिळवून दिला म्हणून आम्हाला नाही का 5 वर्षापासून आमचा नाही का दाण्याचा वाद होता ते वाद नाही का त्यानं खरखोट आमचा मिटिला। धन्यवाद। प्रशासनाचे आभार व्यक्त कराल हा तुम्ही? आभार व्यक्त करलो। खूप कमी वेळेस असं होतं की प्रशासन तत्पर होऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतं, परंतु या मतदारसंघामध्ये आमदारपासून ते शेवटच्या घटकापर्यंत सगळी जी लोक आहेत ती कार्यतत्पर आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलं। आणि अशाच उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी मंत्री विद्यमान आमदार आदरणीय श्री लोणीकर साहेब असतील, त्यांचे सगळे कर्मचारी असतील, तालुक्यातील महसूल विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, हे कार्यतत्परच कर्मचारी ठेवतात। ही एक आनंदाची बाब या ठिकाणी नमूद करावीशी वाटते। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान।